तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 14 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की परशूने कान्हाला त्याची जागा म्हणजेच पिऊनची जागा दिलेली असते. कान्हाला ते काही आवडत नाही. परशू सगळ्या स्टाफसमोर कान्हाचा अपमान करतो आणि तेवढ्यात तिथे सरकार येते. सरकार परशूलाच ओरडते आणि कान्हाला त्याची जागा दाखवते. सरकार म्हणते, ही तुझी नवीन जागा. ज्या विश्वासाने तुला जागा दिली आहे ना, त्या प्रामाणिकपणाने काम कर. सरकार परशू निघून जातात. इथे कान्हा मनात म्हणतो, सरकार, तुमचा विश्वास मी अजिबात डळमळू देणार नाही, पण तुमच्या साम्राज्याला मी सुरुंग लावणार. आता मी माझं काम प्रामाणिकपणेच करणार. 1 महिन्याच्या आत तुमचं हे सगळं साम्राज्य संपलेलं असेल. कान्हाने ऑफिसमध्ये महत्त्वाचे काय काय वस्तू आहेत, महत्त्वाच्या चाव्या कुठे ठेवल्या आहेत, हे सगळं पाहिलं ठेवलेलं असतं आणि कान्हा लगेच आपल्या कामाला लागतो. तर इथे सखीने चाळीतल्या सगळ्या मुलांना बोलवलेलं असतं. सगळे सखीच्या रूममध्ये खेळत असतात आणि तेवढ्यात एक मुलगा कान्हाची बॅग घेऊन धावत तिथून निघतो. त्याचा पाय घसरतो आणि तो पायऱ्यांवरून पडतो. कान्हाची बॅग खाली पडते आणि त्या बॅगेतून सखीच्या खऱ्या आईच्या हातातले ते ब्लँकेटचा तुकडा खाली पडतो. तेवढ्यात तिथे सरकार येते. सरकार तो तुकडा बघते आणि तिला आठवतं की हा तुकडा तर त्या ब्लँकेटचा आहे. सरकार खूप चिडते. आता कान्हा सरकारच्या साम्राज्याला कसा सुरुंग लावतोय, तिला भिकेला कसं लावतोय, हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सखी सरकारला विचारते, सरकार सांगा ना, हे कपडे कुठे पाहिलेत का तुम्ही? सरकारला काही आठवत नसतं. गौतम म्हणतो, राघवदादाचे कपडे आहेत. सरकार रडायचं नाटक करते. सरकार म्हणते, तरीच वाटलं होतं मला, मी कुठेतरी हे कपडे बघितले होते. हे तर राघवचे कपडे आहेत, मी असं कसं विसरू शकते? सरकार रडायचं नाटक करते. कान्हा म्हणतो, ठीक आहे, असं कधीतरी होऊ शकतं. आणि सरकार, अहो मी बघा ना, बाबांचे कपडे घातल्यावर मुलाला अभिमान वाटतो ना, तसं आता मला फील होते. फरक फक्त एवढाच आहे की मी सासऱ्यांचे कपडे घातलेत. कसा दिसतोय मी? म्हणजे रुबाबदार दिसतोय ना? मी तेवढा तर दिसत नसेल, पण थोडाफार. सखी म्हणते, कान्हा खूप छान दिसतोयस तू, डॅशिंग दिसतोयस. सरकार म्हणते, कौतुक सोहळा झाला असेल ना, तर कामावर जायचे, उशीर झालाय, निघा. कान्हा आपली डबा बॅग वगैरे घेतो आणि तिथून निघतो. कान्हा डबा बॅग सीटवर ठेवतो आणि तो कार चालवायला पुढच्या सीटवर बसणार असतो. सखी म्हणते, नाही, तुम्ही मागे बसायचं, मी पुढे बसणार. सखी कारचा दरवाजा उघडून देते, कान्हाला मागे बसवते आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसते. कान्हा विचारतो, अहो सखी मॅडम, हे काय करताय तुम्ही? अहो मी चालवतो ना गाडी. सखी म्हणते, नाही अहो, आत्तापर्यंत तुम्ही माझे सारथी होतात, आता मी तुमची सारथी. मी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत व्यवस्थित घेऊन जाणार. सखी स्वतः गाडी चालवून कान्हाला ऑफिसपर्यंत घेऊन जाते. कान्हा कारमधून खाली उतरत असतो. सखी त्याला म्हणते, नाही तुम्ही उतरायचं नाही, मी आहे ना. सखी कारचा दरवाजा उघडते आणि कान्हा कारमधून बाहेर येतो. कान्हाला बघून ऑफिसमधल्या मुली एकदम फ्लॅट होत असतात आणि सखीला जेलस फील होत असतं. सखी कान्हाला म्हणते, थांब, मी एक गोष्ट विसरलेच. सखी शेजारच्या दुकानातून दही साखर घेऊन येते आणि कान्हाला दही साखर खाऊ घालते. ती कान्हाला शुभेच्छा देते आणि आपल्या घरी निघून जाते. तर इथे कान्हा ऑफिसमध्ये जात असतो. तो ऑफिसला बघतो आणि मनात म्हणतो, सरकार, आता बघा, ज्या हुशारीने तुम्ही हा किल्ला बांधलाय ना, त्या हुशारीने या किल्ल्याला मी सुरुंग लावणार. नाही तुम्हाला याच ऑफिस बाहेर भीक मागायला लावली ना, तर नावाचा कबीर देवदत्त किर्लोस्कर नाही. कान्हाचं लक्ष सहज मागे जातं आणि कान्हाला तिथे संजय दिसतो. संजयसोबत किरणसुद्धा आलेला असतो. कान्हा विचारतो, तुम्ही इथे काय करताय? किरण मोबाईल देतो आणि म्हणतो, आजीचा निरोप आहे. कान्हा मोबाईल घेतो. आजी म्हणतात, बघितला, मी सगळं बघितले. कबीर, अरे तुला तिथे पाठवलं होतं ती कर्तव्यपूर्ती करण्यासाठी, पण तुमचं काहीतरी वेगळंच चालू आहे. नवीन नवरा नवरीसारखं तुमचे चाळे झाले असतील ना, तर आता आपल्या ध्येयाकडे फोकस कर. आजपासून संजय तुझ्या ऑफिस बाहेरच थांबेल. कबीर, ज्या पद्धतीने तू सरकारच्या घराला बीड पाडलेस ना, तसं आता ऑफिसला सुरुंग लाव.
त्या तेजस्विनी कामतचं साम्राज्य सगळं उद्ध्वस्त करून टाक, तिला भिकेला लाव. कान्हा हो म्हणतो आणि फोन ठेवतो. तर इथे ऑफिसमध्ये सगळीकडे कान्हाची चर्चा चालू असते. सखीचा नवरा कान्हा खूप छान कपडे घालून आलाय, डॅशिंग दिसतोय, हे सगळं मुली बोलत असतात. आणि तेवढ्यात तिथे कान्हा येतो. कान्हा सगळ्यांशी गोड बोलतो, सगळ्यांची मनं जिंकून घेतो आणि आपली ओळख सगळ्यांना करून देतो. कान्हा हे सगळं करत असताना त्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट कळते, आणि ती म्हणजे ऑफिसमधल्या एका माणसाकडे महत्त्वाच्या चाव्या आहेत. कान्हा त्या माणसावर, त्या चाव्यांवर लक्ष ठेवून असतो. तर इथे सरकार, परशू ऑफिस बाहेर येतात. ते दोघं आत जाणार असतात. सरकार परशूला काही टेंडरची कामं समजावून सांगते आणि ती कशी करायची ते सांगते. ते दोघं आत जात असतात. तेवढ्यात परशू थांबवतो. परशू म्हणतो, सरकार, मला असं वाटतंय की तुम्ही कान्हाला ऑफिसमध्ये काम देण्याची जरा घाई केली आहे. तुम्ही त्याला संधी दिली आहे, पण मला नाही वाटत तो संधीचं सोनं करेल. गॅरंटी नाही ना. सरकार म्हणते, तुझी गॅरंटी आहे का? अरे जे तू बोलतोयस ना, तो प्रश्न स्वतःला विचार. एक नाही 1000 संध्या तुला दिलेल्या आहेत, पण तू काय केलंस? प्रत्येक वेळेस संधीची माती केलीस. युजलेस. आलाय कान्हावर डाऊट घ्यायला. सरकार परशूलाच ओरडते आणि सरकार परशू ऑफिसमध्ये जातात. थोड्या वेळाने कान्हा आतल्या केबिनमध्ये जात असतो आणि परशू त्याला थांबवतो. परशू म्हणतो, कुठे निघालायस तू? कान्हा म्हणतो, माझ्या डेस्कवर. परशू त्याच्याकडे बघून हसायला लागतो. परशू म्हणतो, तुझी जागा का? थांब, तुला तुझी जागा दाखवतो. परशू कान्हाला पिऊनजवळ घेऊन जातो आणि पिऊनला म्हणतो, आजपासून हा तुझा नवीन सोबती. आजपासून नवीन पिऊन हा. शिपाई, बस, हीच आहे तुझी लायकी. कान्हा परशूकडे खूप रागाने बघतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.